आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या 45 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार अशी माहिती आहे। उरण इथे यशस्वी शिंदे या तरुणीची झालेली हत्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं कळतंय। पुण्यात आलेला पूर, शहरांचं नियोजन, वाढती बांधकामं, पाणी व्यवस्थापन, राज्यात रखडलेले काही महत्त्वाचे प्रकल्प याबद्दल सुद्धा उभयतांमध्ये चर्चा होऊ शकते। टोल वसुली, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विषय यासह विविध विषयांवर या भेटीत चर्चा होणार असं कळतं। याशिवाय या भेटीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा होऊ शकते। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही निवडक सहकारी आहेत, तसंच काही विषयांचे, काही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या बैठकीत उपस्थित असल्याचं कळत आहे। अधिकारी याच्यामध्ये विशेष करून कोणी उपस्थित नाही अशी माहिती मिळते मिलिंदजी। पण प्रामुख्याने जर आपण पाहिली, राज ठाकरे यांनी जी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे ती विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून घेतलेली आहे। कारण का त्यांनी दोन मुद्दे यामध्ये प्रमुख मांडलेले आहेत। ते म्हणजे पलावा पूल हा इथं जे शिळपाट्यामध्ये मेट्रोचं काम चालू आहे, त्यानंतर रोडचं काम चालू आहे, ते काम संत गतीने सुरू आहे। आणि याच भागातील जे गणेश घोळ मंदिर आहे तिथं एका अक्षता मात्रे नावाच्या महिलेवरती पुजाऱ्यानं बलात्कार करून तिची हत्या केली होती। आणि उरणचं प्रकरण या भागामधले त्यांचे मनसेचे आमदार राजू पाटील आहेत, त्यामुळे या दोन मुद्द्यांवरती प्रामुख्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। दुसरं मुंबईतला विषय घेतला, वरळी पोलीस कॅम्पचा आहे। बीडीडी चाळीमधील जे दुकान मालक आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्याविषयी आहे। वरळीमधील गोमाता नगरीतील जे डेव्हलपर्स आहे ते तिथे झालेला भ्रष्टाचार, अशा हे दोन मुद्दे आहेत। म्हणजे मुंबई वरळीमध्ये संदीप देशपांडे हे त्यांना प्रतिनिधी केलेले तिथे, म्हणजे तिथून राज ठाकरे जे आहेत देशपांडे यांच्याकरता ची जागा जी आहे ती लढू शकतात। आणि त्यामुळे त्या दोन प्रामुख्याने मुद्द्याला घेऊन जे आहेत ते राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची। वरळी आणि कल्याण ग्रामीण जो विधानसभा मतदारसंघ, हे दोन जे मतदारसंघ आहेत त्याबद्दल ही प्रामुख्याने भेट मानली जाते। आणि तेच मुद्दे जे आहेत की वारंवार त्यांनी सांगितले, मुंबईतले फेरीवाले असतील किंवा खेडमधील नगराध्यक्ष पद जे आहे ते अवैधरित्या अपात्र केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यामध्ये जसं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील होते तसेच नगराध्यक्ष खेडचे होते मनसेचे। त्यामुळे अजित, मी तुझ्याकडे परत एकदा येतो। या विषयावर आपण सविस्तरपणे बोलूयात, पण सध्या सुप्रिया